आमच्या गांडीत दम आहे, आमच्या गांडीत दम आहे. आमच्या इथं नाक खुपसायला येत नका जाऊ. आम्ही निपटवणारे आहे. आम्ही ज्या मातंग समाजाची महिलेवर अत्याचार झाला ना, त्या गोळी मारली ना, गोळीबार केला ना, त्याला आम्ही अंदर टाकलं. आम्ही 1000 मातंग समाजातील लोकांनी तक्रार नोंदवून. नमस्कार, मी युवराज डोंगरे. आपण पाहता आस्का स्टार न्यूज. तुम्हाला वाटत शेतात कसं आहे? मी शेतात आलेलो आहे आणि तिथून व्हिडिओ बनवून राहिलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 5 ते 6 दिवस झाले, 7 दिवस झाले एक महाराष्ट्रामध्ये न्यूज झालेली व्हायरल आहे का एक पातक समाजाची महिला, तिच्यावर एका सवर्णाने गोळी मारली, तिला तिची हत्या करून टाकली. तर आपले दीपक केदार तिथं भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्यावर त्याने धीर दिला तिथं त्या महिलेला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आमची भीमशक्ती हे पाठीशी आहे, तुझ्या प्याथा तुझ्या पाठीशी आहे, असं तिला धीर दिला. तर हे कयक गांडे लोक आहे ना, काय म्हटलं तर बघा हा. अरे, मांगावर अन्याय झाल्यानंतर, खून झाल्यानंतर तुम्हाला काही निमंत्रण दिलं जात नाही. त्या ठिकाणी काल अकलूजला जी चौंडेश्वरवाडी या ठिकाणी जी घटना घडली, मातंग समाजाच्या महिलेला बंदुकीची गोळी घालून मारली, त्या ठिकाणी 2000 मांग गोळा झाली, आरोपीला अटक करायला लावलं. अरे पण तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घ्यायला येता आणि आम्हाला सांगता आमच्यावर उपकाराची भाषा करता. अरे आमच्या गांडीत दम आहे, नुसत्या पब्लिसिटी करायसाठी येऊ नका. झॅकॅनो, आमच्या गांडीत दम आहे. ज्या महिलेवर अत्याचार करण्यात आला त्या महिलेवर गोळी मारली, तर 5 ते 6 जण का 7 जण का 15 जण होते, ते आत टाकले होते. जामीन नाही, हे बाहेर आले. बाहेर आल्यावर ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबावर लोक वाईट पद्धतीनं नजर ठेवून राहिले, कमेंट करून राहिले आणि त्याच्या घरी दगड मारू दे, त्यांच्या घरी म्हणजे लाठीचार्ज करू दे, अशा पद्धतीची वागणूक तयार होऊन राहिलेली आहे तिथं. तर माझं एकच म्हणणं आहे, मातंग समाजाचे गेले कुठं आता? हे जे भाडखाऊ लोकांनी ते आता व्हिडिओ बनवला, त्यांनी सांगितलं नाक खुपसायचं नाही, फेमस होण्यासाठी तुम्ही आमच्या समाजात येता, आम्ही तुम्हाला बोलावलं होतं काय? तर ह्या भाडखाऊंना माझं एकच सांगणं आहे, तर आमचा आंबेडकरी चळवळीतला नेता एक तिथं गेला आणि बघा त्या माणसाचं वक्तव्य. जिंतूर तालुक्यातील रिडज या गावी मातंग समाजातील एका कुटुंबावर, अवचार कुटुंबावर गावातील काही गावगुंडांनी मागच्या काही दिवसापूर्वी खूप मोठा हल्ला केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. याच्यातून बोरी पोलीस स्टेशनला यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. काही आरोपी जमानतीवर सुटले असून त्यामधील आरोपी हे पीडित कुटुंबाला वारंवार धमक्या देत आहेत, जीवे मारण्याची धमकी देत आहेत आणि त्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे घाबरलेलं आहे. आणि घाबरलेल्या अवस्थेत असं कुटुंब माननीय SP साहेबांना परभणी या ठिकाणी भेटायला आले असता भीमशक्ती सामाजिक संघटना आणि मानवी हक्क अभियानाच्या वतीनं या ठिकाणी DSBचे PI यांची आम्ही भेट घेतली आणि या कुटुंबाला संरक्षण द्यावं अशी आम्ही मागणी केली. तसेच परभणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण रिडज या गावी जाऊन या अवचार कुटुंबाला धीर द्यावा आणि संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. जय भीम. बघितलं, एवढे भाडखाऊ बोलून राहिले तरीही आंबेडकरी चळवळीतले नेते, भीमशक्ती ही सेना ती धावून गेली आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा. कारण जमिनीने सुटून आलेले लोक आहेत ते, आणि त्या महिलेला, त्या परिवाराला त्रास देऊन राहिलेले. ते महिला तर गेलीच परमेश्वराच्या घरी, पण तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा. तरी आपला समाज हा, त्याला असं वाटतंय की नाही, मातंग समाज हा लहान आहे, आपला लहान भाऊ आहे, ना समज आहे तरी, आणि असे भाडखाऊ लोक आपल्या समाजाला, आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना शिव्या देते तरी आपले लोक जातात. तर माझं एकच म्हणणं आहे, अरे आपल्या समाजात डुकून बघा, आपल्या जातीत डुकून बघा, किती अत्याचार होऊन राहिले. इकडलं निपटवा. आपल्याच गांडीखाली अंधार आहे, तो मिटवा अगोदर, दुसऱ्याच्या गांडीखालचा अंधार मिटवण्यापेक्षा. हे माझं मत आहे. कारण हे लोक उलट सुलट बोलत आहे ना, हे माझ्याकडून बघणं होत नाही, ऐकणं होत नाही. माझं एकच मत आहे, हे लोकांनी जे वक्तव्य केलं ना, हे एकासाठी नाही केलं, या दीपक केदारसाठी नाही केलं, हे सगळे आंबेडकरी चळवळीतले नेते जे आहे ना, हे सगळ्यांसाठी केलं. माझं मत एकच आहे, आपल्या समाजामध्ये अत्याचार होऊन राहिला, आपल्या महिलेवर छळ करून राहिले, आपल्या भावावर अत्याचार होऊन राहिले. महाराष्ट्र फिरा, तुम्हाला गावोगावी दिसणार अत्याचार. तुम्ही मातंग समाजाच्या याच्यामध्ये जाऊ नका, त्याला काहीच घेणं देणं नाही. कारण ते लोक बेमान आहेत. कारण
आरक्षणाचे पिल्ले आहेत आणि जे खरंच ते मातंग समाज वंचित आहे, त्यांची जे शोषण करून राहिले जे सवर्ण, त्यांना माहीत आहे आणि ते ऑटोमॅटिक आपल्यापाशी येणार आणि सांगणार. पण काही अडाणचोट लोक आहे जे आरक्षणाचे पिल्ले आहे आणि असे व्हिडिओ बनवून काय साबित करते की आम्ही मातंग समाजाचे लय भवितव्य सांभाळतो, आम्ही मातंग समाजाचं रक्षण करणारे लोक आहोत. मग माझं एकच म्हणणं आहे, मातंग समाजाचे रक्षण करणारे लोक आहात तर मग ज्या महिलेवर अत्याचार होऊन राहिला, आता त्या महिलेच्या घरी लोक दगड फेकून राहिले, लाठीचार्ज करून राहिले, ते जामिनी सुटून आलेले लोक आहात, तर मग कुठे गेले तुम्ही? झोपले आहेत का चादरा घेऊन? आमचे आंबेडकरी चळवळीतले नेतेच आता भीमशक्ती सेना ही धावून पडली. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा की आपल्या जे आंबेडकरी चळवळीतले नेते आहेत त्यांनी इकडे लक्ष देऊ नये, माझं मत हे आहे. कारण स्वतःची आपण काय करू राहिलो, बदलामी तर करून घेऊनच राहिलो, स्वतःची इन्सर्ट करून घेऊन राहिलो आपण स्वतः. कारण हो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे वंचित समाज आहे, जो समाज अस्पृश्यता आहे, त्याच्यावर अत्याचार होऊन राहिला, आपल्याला आवाज उठवण्यासाठी आपल्याला एक प्रतिबंध दिलेला आहे, एक संविधान दिलेलं, आपल्याला एक व्यासपीठ दिलेलं आहे. पण ते लोक अक्कला नाही त्या लोकांना कितीही करून नाव नाही ना, हे माझं मत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराला ते बेमान झाले लोक आहात आणि आपण कितीही करू त्या समाजासाठी, आपण कितीही करू, आपण कितीही रक्ताचं पाणी करू, ते एकच म्हणून केलं कायले, आम्ही बोलावलं होतं काय तुले, असं होणार. आम्ही बोलावलं होतं तुले कर म्हणून का नेवता दिला होता असं म्हणणार. बरोबर नाही काय? त्याच्यापेक्षा आपल्या समाजामध्ये किती काय अंधार आहे तो दूर करा. आपल्या जातीवर अत्याचार होऊन राहिला, आपल्या धर्मावर अत्याचार होऊन राहिला, आपल्या जातीमध्ये समाजामध्ये एवढे काही कामं आहे ते न करता आपण दुसऱ्या जातीमध्ये दखल देऊन राहिलेलो आहोत. आपल्या समाजामध्ये अत्याचार होऊन राहिलेला आहे, आपला समाज बांधावर अत्याचार होऊन राहिलेला आहे, महिलेवर अत्याचार होऊन, लेकरावर अत्याचार होऊन राहिला आहे. तिथं न धाव घेता आपण तिकडे करून राहिलो. अरे भरपूर काम आहे आपल्या समाजामध्ये. आपल्याला पुरा भारत बौद्धमय बनवायचा आहे, बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कळलं काय? तुम्हाला खरंच काही करायचं असेल समाजामध्ये बौद्ध पेरा आणि त्यांना सांगा का बौद्ध धर्म स्वीकारा म्हणून. कळलं काय? आपण करू राहिलो दुसरंच काही, आपण काय करू राहिलो दुसरंच काही. जे लोक शिवीगाळ करू राहिले असन बाबासाहेबाच्या विचाराशी, बाबासाहेबा शिवीगाळ करा, त्यांना सांगा बाबासाहेब काय आहे, त्यांना त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये बुद्ध पेरा. कारण त्यांनी बुद्ध पेरला ना त्यांच्या डोक्यात, ऑटोमॅटिक ते बुद्ध धर्म स्वीकारणार. हे माझं मत आहे. कारण आपण कितीही लोकांचं चांगलं करू, कितीही करू, लोक बोंबलणार म्हणजे बोंबलणार. ते एकच म्हणणार आम्ही बोलावलं होतं काय तुले, कायले आला, असंच होईन. ते बोलले नाही का 3-4 जण, गांडीत दम आहे म्हणते आमच्या. पण गांडीत दम आहे तर मग तिथं का नाही गेला तो? त्या महिलेच्या घरावर अत्याचार होऊन राहिला, ते सवर्ण लोक काही लाठीचार्ज करू राहिले, हे करू राहिले, ते करू राहिले, तिथं का नाही गेला? का भीमशक्तीचा सेना का पोहोचली तिथं? कारण इथं हे आहे दादा, इथं कोणालाच काही घेणं देणं नाही. मातंग समाज हा अस्पृश्याने हे झालेला, अस्पृश्याने मागासलेला आहे. मागासलेला का कारण आहे? कारण तो दुसऱ्या रस्त्यावर चाललेला आहे. कोणाच्या भरोशावर? आरक्षणाच्या भरोशावर. आरक्षणाने त्याला भडकवलेला आहे. त्याला सही रस्त्यावर आणणं हे गरजेचं आहे. त्या कारणामुळे आपल्या आंबेडकर चळवळी नेते जातात. पण तिथं गेल्यावर तुम्ही हे सांगा की तुम्हाला खरंच तुम्हाला जिंदगीमध्ये जगायचं असेल, चांगलं तुम्हाला राहायचं असेल, तुमच्या लेकरांना खरंच तुम्हाला काही ना काही बनवायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. त्यांना बुद्ध सांगा, बुद्ध दाखवा, तेव्हा त्याला कळणार, तेव्हा ते बौद्ध धर्माकडे वळणार. कारण आपण कितीही लोकांचं चांगलं करू काही कामाचं नाही. बाबासाहेबाचं स्वप्न आहे पुरा भारत बौद्धमय करण्याचा, तर तो आपण विडा उचलायचा ना. आपण लोकांचे कामं करून बुद्धमय होणार नाही भारत, लक्षात ठेवा. उलट आपल्या उलट चोराच्या उलट्या बोंबा असतात. हे शिवीगाळ असे करतात लोक. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान, जय जिजाऊ, जय रमाई. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.